की वारसा आहे, वारसदारांच्या विरोधातच निवडणुका लढवलेल्या आहे, प्रस्थापिताच्या विरोधात. पण ह्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने, आधाराने ह्या सगळ्या निवडणुका आजपर्यंत मी जिंकून आलेलो आहे. त्यामुळे ही निवडणूकसुद्धा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाने, त्या सर्वसामान्य जनतेच्या ताकदीने ही निवडणूक मी निश्चित निवडूनच येणार. ड्रामा काल रात्री पाहायला मिळाला. तुमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झालेला आहे, तर भाजपच्या तालुकाध्यक्षाच्या विरोधातही गुन्हा दाखल झालेला. तुमच्या कार्यकर्त्यांनी पाहिला असेल, निवडणूक सुरू झाल्यानंतर ह्या निवडणुकीचं एक चित्र आहे, धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती. त्यांनी प्रत्येक ठिकाणी धनशक्तीचा आणि बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या मतदारसंघाने आत्तापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये कधी इतका पैशाचा पाऊस पाहिला नसेल, एवढा अमाप पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला. काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी, त्याच्या गाडीत 8-9 लाख रुपये सापडले. त्याचबरोबरीने शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख वनकुट्यात, त्याला सुद्धा लोकांनी सापडवलं, त्याच्याकडे पैसे सापडले. पण शेवट किती पैसे वाटले, काही वाटले, तर ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे. आणि ज्या प्रशासनाचा इतका गैरवापर केलेला आहे, म्हणजे प्रशासनाच्या गाड्या त्या उमेदवार असो किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडवायला जर जात असेल, तर याच्या इतक्या राजकारणात मी आतापर्यंत वाईट पाहिलं नाही. म्हणजे काही तर माझ्याकडे असे रेकॉर्डिंग आहेत पोलीस प्रशासनातील LCPच्या, विशेष करून LCPच्या काही कर्मचाऱ्यांचे, निलेश लंकेला जर तुम्ही मतदान केलं तर आम्ही तुमचे धंदे चालून देणार नाही. तर ठीक आहे, हे सत्ता हे काही कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. रावणाचा, अहंकारी रावणाचा सुद्धा शेवट झालेला आहे आणि राजकारणामध्ये कोणी अमरपट्टा घेऊन येत नसतं. त्यामुळं ह्या गोष्टीला सुद्धा हे मतदारसंघ माझा मूठमाती दिल्याशिवाय स्वस्त बसतात.